आज मी तुम्हाला टॅरोट कार्ड मधल्या तिसऱ्या कार्डाची माहिती देणार आहे. तिसऱ्या नंबरचं कार्ड आहे द इम्प्रेस. याचा अर्थ होतो सम्राज्ञी आणि जननी. जननी म्हणजे आई, आणि आईप्रमाणे मातृत्व, स्त्रीत्व, भरभराट, निर्मिती आणि प्रेम देणारं हे कार्ड आहे. हे जर तुम्ही कुठल्या क्लायंटसाठी जर हे कार्ड काढत असाल तर ह्याचा अर्थ असा होतो की हा सर्जनशीलतेचा काळ आहे. प्रेमळ आणि पोषण देणारी ऊर्जा आहे. निसर्गाशी जोडलेलं नातं आहे आणि स्त्रीत्वाचा सन्मान करा हे कार्ड सांगतं. हे कार्ड जर प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये येत असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की तुमचा जो कोणी जोडीदार आहे तो आधार देणारा आणि प्रेमळ आहे. हे तुमचं नातं फुलण्याची वेळ आहे. ह्याच्यामध्ये गर्भधारणेची शक्यता आहे. हे प्रेग्नेन्सी कार्ड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हेच कार्ड जर करिअरमध्ये येत असेल तर तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करता आहात त्या क्षेत्रामध्ये तुमची खूप सारी भरभराट येणार आहेत. तुमची कल्पकता आणि उत्पादन क्षमता ह्याच्यामध्ये वाढ होणार आहे. तुम्ही जर एखादा प्रकल्प नवीन सुरू करत असाल तर तो यशस्वी होईल. समजा जर हेच द इम्प्रेस कार्ड जर रिव्हर्स कार्ड आलं तर याचा अर्थ काय होतो की ज्या कोणासाठी हे कार्ड आलं आहे ती व्यक्ती स्वतःकडे लक्ष देत नाहीये, स्वतःची काळजी घेत नाहीये, खूप सारं गिवअप करतीये, सगळ्यांसाठी खूप सारं करतीये, पण स्वतःसाठी काहीही करत नाही. गर्भधारणेमध्ये विलंब आणि चिंता हे उलट दिशेने कार्ड आलं तर हे सगळं दाखवतंय. तर थोडक्यात काय, द इम्प्रेस कार्डचा अर्थ असा होतो की मातृशक्ती, प्रेम, सौंदर्य आणि सर्जनशीलता